तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बोंदुकाराच्या प्रकरणामध्ये धक्कादायक ट्विस्ट. सुनेत्रा पवारांच्या जीवाला चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार. बीडमधील एका व्यक्तीकडून एसआयटीकडे तक्रार. सूत्रांची माहिती. एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी होण्याचा अंदाज. खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय व्यक्त. बोंदुकाराच्या एसआयटी तपासात धक्कादायक खुलासे. माझं मरण इथेच आहे. चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया. अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. चौकशीत खरातने फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची देखील माहिती समोर. बोंदू खरात प्रकरणी ईडीकडून कारवाई. बोंदू खरातची 3 खाती ईडीकडून सील करण्यात आली. फरार कल्पना खरातचे देखील एक बँक खाते ईडीकडून सील. बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी. नागपूरमधील एका महिलेने खरातच्या नादी लागून 2.5 कोटी गमावले. पदोन्नतीसाठी खरातने एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये घेतले. निरंजन नावाच्या एजंट मार्फत खरातनं महिलेची फसवणूक केली असल्याची माहिती. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता. एनआयए एटीएस सोबतच सीबीआयकडून देखील चौकशी होण्याची शक्यता. एसआयटी प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवली. प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस. बोंदू खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांना नोटीस. अनेकांच्या नावे समता पतसंस्थेमध्ये खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार. प्रतिभा चाकणकर यांच्या आणि मुलांच्या नावेही समता पतसंस्थेमध्ये 4 खाती. खरात प्रकरणामध्ये तब्बल 160 जीबी डिजिटल पुरावे देखील उघड. फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर. तपासाला वेग आला. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी देखील पूर्ण. प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हालचालींचा तपशील. खरात प्रकरणात माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट. सुप्रिया सुळे यांचे हे वक्तव्य. पुरोगामी महाराष्ट्राचं हसं करून ठेवलंय. देशात खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राची चेष्टा झाली आहे. सुळेंची ही प्रतिक्रिया. बोंदू अशोक खरात सरकारचाच माणूस आहे. नाना पटोले यांची टीका. तर एसआयटीने अजूनही कोणावर ठोस कारवाई केलेली नाही. पटोले यांचा हा आरोप. नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा समोर आला. महिला अत्याचार प्रकरणी रवींद्र एरंडे अटकेत. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक केल्याचं समोर. नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना फसवलं. कान्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सुनेत्रा पवार यांची बारामती पोटनिवडणुकीसाठी आता प्रचार सभा होणार. कान्हेरीच्या मारुती मंदिरासमोर सभा घेण्याची पवार कुटुंबाची 60 वर्षांची परंपरा कायम. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जाहीर सभा घेण्याचं देखील करण्यात आलं निश्चित. प्रचाराचं कोणतंच आमंत्रण आलेलं नाही. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशा आमच्या शुभेच्छा होत्या. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाण्याबाबत सुळेंची ही प्रतिक्रिया समोर. सुनेत्रा पवारांच्या प्रचार शुभारंभाच्या पोस्टरवरती शरद पवार यांचा फोटो. बारामती पोटनिवडणुकीच्या पोस्टरवरती पवारांचा फोटो. पोस्टरवरून काही वेळात फोटो हटवला. काही दिवसांपूर्वीच फोटोवरून पवारांनी घेतला होता आक्षेप. किती दिवस झाले ब्लॅक बॉक्सची माहिती दिली गेली नाही. दादांचा फोन सापडला. ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा सवाल. दादांच्या अपघात प्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी. सुळेंची ही मागणी. करुणा मुंडेंनी बारामतीची निवडणूक लढवल्यास काय होणार हे सर्वांना माहिती. कुणी आपल्याला विचारतं का हे बघण्यासाठी काही लोक असं करतात. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची करुणा मुंडेंवर खोचक टीका. भाजप प्रवेशानंतर घाटगेंनी माझं कौतुक केलं. टोकाच्या विरोधानंतरही त्यांनी मोठ्या मनानं कौतुक केलं. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर. संजय मंडलिकांना पुन्हा सोबत येण्याचं मुश्रीफांकडून आवाहन. पंढरपुरात एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पूर्वी नाराजी नाट्य. भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र आघाडीमध्ये पडली फूट. उद्या शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. भालकेंच्या तीर्थक्षेत्र आघाडीचं सदस्य प्रवेश करणार नाही अशी माहिती. तीर्थक्षेत्र आघाडीचे काही नगरसेवक हे अद्यापही भालकेंवरती नाराज असल्याची माहिती. मुंबई महानगरपालिका कार्यालयीन पक्ष पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवड जाहीर. उपनेते म्हणून नगरसेवक सचिन पडवळ, शिवानी परब यांची नियुक्ती. तर प्रतोद म्हणून साईनाथ दुर्गे यांची देखील निवड करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचं मंगलप्रभात. लोढांविरोधात आज आंदोलन. लोअर परळ ब्रिज खालील जागा लोढा एका संस्थेला देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. ब्रिज खालील जागा ओपन जिम विरंगुळा केंद्रासाठी वापरण्याची मागणी. लोढांविरोधात ठाकरेंची लाक्षणिक उपोषण करण्याची माहिती. मुंबईमधल्या यंग ब्रिगेडला जोडण्यासाठी मुंबई भाजपची युवा टीम सज्ज. मुंबई भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर. तर नव्या दमाच्या चेहऱ्यांना युवा मोर्चाच्या कार्यकारिणीमध्ये स्थान. मुंबई युवा मोर्चा कार्यकारिणीत 32 जणांचा समावेश.
ठाण्यातील राष्ट्रवादी पक्षाची 100 सदस्यांची शहर कार्यकारिणी बरखास्त. ठाणे पालिकेमध्ये अपेक्षित यश न आल्यानं कार्यकारिणी बरखास्त. लवकरच नव्या कार्यकारिणीची घोषणा होणार अशी सूत्रांची माहिती. भाजप 6 महिन्यांमध्ये तयार करणार 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते. भाजपचा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाणार. भाजप डिजिटल प्लॅटफॉर्म करणार भारतातील पहिलाच हा पक्ष. पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू. महिला नको असं सांगत डावललं अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा आरोप. विभाग चालवायला महिला नको असं म्हैसकर यांना एका मंत्र्यानं म्हटल्याचा आरोप. 2023 मधील महायुती सरकारविषयी मनीषा म्हैसकर यांचा हा गौप्यस्फोट समोर. म्हैसकरांबाबत अतिशय सक्षम महिला त्या आहेत आणि याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं. सुप्रिया सुळे यांचं हे वक्तव्य. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना डावललं जातं. चपरासीगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्य पदावर बसवलं जातं. नाना पटोले यांची ही टीकाही समोर. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये समोपचारानं पुतळा हटवला. पुनवरमध्ये विनापरवाना बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या चर्चेनंतर काढला. या प्रकरणी 11 जणांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आले. बीडच्या परळी आणि गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं. ठप्प पडलेल्या कामामुळे पुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य, अपघातांचं प्रमाण वाढलं. पुलाचं काम तात्काळ करण्याची नागरिकांची मागणी. अमरावती या ठिकाणच्या बेलोरा विमानतळावरती नाईट लँडिंगचा मार्ग मोकळा. डीओआर यंत्रणेचं काम पूर्ण. आता केवळ विमानतळ प्राधिकरणाच्या परवानगीची प्रतीक्षा. या प्रणालीमुळे लवकरच रात्रीच्या वेळी विमानांचं उड्डाण आणि लँडिंग शक्य होणार असल्याची माहिती. राज्यात उन्हाचा कडाका वाढणार असल्याची माहिती. पश्चिमी विक्षोभ ओसरल्यानं पुढील 5 दिवस तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज. एप्रिलच्या अखेरीस पारा 40 अंशांच्या पार जाण्याची शक्यता. नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार अशी देखील माहिती. बीडच्या परळीमधील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली. भाव स्थिर. यंदा कांदा 10 रुपये तर बटाटा 15 रुपये किलोने विक्री. कोथिंबीर आणि मेथीच्या दरात घट. भाजीपाल्याचे दर अवाक्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देखील मिळाला. गोंदियामधील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तीव्र झळा. पाण्यासाठी नागरिक नळावरती रांगा लावत असल्याचं चित्र. 5 वर्षांपासून रखडलेल्या अपूर्ण जलजीवन योजनेच्या कामांवरती प्रश्नचिन्ह निर्माण. नागरिकांकडून नियमित पाणी पुरवठ्याची मागणी. सांगलीमध्ये गॅस पाईपलाईन खुदाईमुळे रस्त्यांची चाळण. प्रभाग 18 मधील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे आता नगरसेवक अभिजित भोसले आक्रमक. जबाबदारांवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा. अभिजित भोसलेंची ही मागणी. 2 दिवसांमध्ये प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा देखील इशारा दिला. सांगलीमधल्या संजयनगरमधील 2 कोटींचा घरकुल प्रकल्प 13 वर्षांपासून धुळकात पडला. सुविधांअभावी विद्यार्थी फिरकलेच नाही. परिणामी ही घरं आता दारू आणि जुगाराचे अड्डे बनले. महापालिकेच्या बेफिक्रीमुळे संताप व्यक्त. नाशिक कोल्हापुरात प्रलंबित देयकं न मिळाल्यानं आता कंत्राटदाराचं काम बंद आंदोलन. 112 योजनांचे 30 कोटींचे देयकं प्रलंबित असल्यानं सटाणा पंचायत समितीसमोर कंत्राटदाराची घोषणाबाजी. कोल्हापूरमध्ये थकीत बिलाच्या वसुलीसाठी आंदोलन देखील करण्यात आलं. तर अभिनेता रणवीर सिंहने मोहन भागवत यांची भेट घेतली. नागपूरमधील महाल या ठिकाणी संघ मुख्यालयात रणवीर सिंह आणि मोहन भागवत यांची भेट झाली. डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला रणवीर सिंह यांनी भेट दिली. उन्हाळी सुट्टीमध्ये लालपरीचा प्रवास आणखी महागणार. एसटी महामंडळानं 15 एप्रिलपासून आता 10% हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. प्रत्येक तिकिटावर 2 रुपये स्वच्छता अधिभार आकारला जाईल. त्यामुळे जळगावसह राज्यभरातील प्रवाशांच्या खिशाला 5 ते 70 रुपयांपर्यंत कात्री बसणार असल्याची माहिती. एमपीएससी परीक्षेत महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा डंका. 461 पदांपैकी 112 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं. संस्थेच्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे 82 विद्यार्थी आणि 30 विद्यार्थिनींनी यशाचा नवा इतिहास रचला असल्याची माहिती समोर. तुळजाभवानी देवीच्या दानपेटीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 7 किलो सोन्याची घट. सोन्याचे दर वाढले त्यामुळे रोख रक्कम अर्पण करण्याकडे भाविकांचा कल. रोख रकमेच्या दानात 5 कोटींची वाढ. अयोध्येच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिराचा आता विकास केला जाईल. 1865 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी. 421 कोटींच्या कामांना लवकरच सुरुवात होईल. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मे महिन्यामध्ये कामांचं भूमिपूजन करण्याचे निर्देश दिले. तुळजाभवानी मंदिरात गोंधळ घालत हाणामारी करणं भोवलं. 10 भाविकांविरोधात गुन्हा दाखल. 2 वर्ष मंदिर प्रवेशबंदी. मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशानंतर ही कारवाई. मंदिरातल्या काट्यावरून आता एकमेकांवरती नारळ आणि पूजेचं साहित्य फेकत राडा घातला.
कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिराबाहेर भाविकांची फसवणूक करणारी बोगस महिला जेरबंद. व्हीआयपी दर्शन आणि हॉटेल बुकिंगच्या बहाण्यानं महिलेने भाविकांना लुबाडल्याची घटना. देवस्थान समिती आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेवरती कारवाई. नागपूरमध्ये तब्बल आता 152 रुग्णालयं फायर एनओसी विना सुरू असल्याची माहिती मिळाली. रुग्णालयात आयसीयू मधील उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाड, त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती. नांदेडच्या राहेरमध्ये चक्रधर स्वामी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकमधून मल्ल कुस्ती स्पर्धेत सहभागी. कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. सकाळी 8:40 जमिनी हादरल्या, नागरिक भयभीत झाले. त्यानंतर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव यासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये 2017 पासून भूकंपाचे धक्के बसत असल्याची माहिती. गोंदियामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबे टेकडी या ठिकाणची ही घटना. गावालगत झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाचा चिमुकल्यावर हल्ला. वाघाचा बंदोबस्त करण्याची देखील केली जातीय मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये हिबानाम प्रमाणे आता जमिनीच्या मूळ मालकाला अटक. जमिनीचा मालक मीर मोहम्मद अली याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक. संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणी चौकशीसाठी अटक. नोटीस बजावूनही चौकशीसाठी हजर न राहिल्यानं मीर महमूद अली याला अटक. नाशिक मुंबई महामार्गावरती माणिकखांबजवळ भीषण अपघात झाला. कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या कारची जोरदार धडक. अपघातामध्ये 1 जण गंभीररित्या ते 5 ते 6 जण देखील जखमी. अपघातामुळे काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली. कोल्हापूरमधील राजेंद्रनगरमध्ये दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात घडला. अपघातात 2 जण किरकोळ जखमी. सायबर चौक ते राजेंद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावरती हा अपघात झाला असल्याची माहिती समोर. सोनू कल्याणकरांच्या हत्येप्रकरणी रिंदा गँगच्या गोलू मंगनाळेच्या आईला पोलिसांकडून अटक. आरोपींना पैसे पुरवल्याचा आरोप. गोलूची आई सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय. भंडारा नागपूरमध्ये 32 दुकानं फोडणारी टोळी अखेर जेरबंद. 5 जणांना पोलिसांनी अटक केली. 4 विधी संघर्षग्रस्तांचा यामध्ये समावेश. चोऱ्या करणाऱ्या या टोळीकडून दुचाकीसह चोरीचे साहित्य जप्त. फरार आरोपींचा पोलिसांकडून घेतला जातोय शोध. बुलडाणा या ठिकाणी जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळ तिहेरी अपघात. 2 जण गंभीर, 5 जण जखमी. एका कारने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली, त्यामुळे अपघात. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपासही सुरू. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.